धर्मरक्षणाय वरदास्य खंडनाय शिवराजसूत तोम रुद्रशूळ तोम यवन दंडनाय आत्ता याला मी नाट्यप्रवेश म्हणत नाही, पण तुम्हा सर्वांच्याच अंतःकरणाशी भिडणारं असं एक ही घटना समजू. या सगळ्या याच्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्यांच्या येसूबाई, की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या निर्वाणानंतर, बलिदानानंतर राजाराम महाराजांसारखा युगपुरुष त्याच्या हातात सूत्र दिली आणि जिंजीसारख्या ठिकाणी जाऊन तिथंही राहून हिंदवी स्वराज्याची पुढची सारी सूत्र सांभाळली. या सगळ्या प्रवेशामध्ये शत्रूसुद्धा किती महाभयंकर होता, महाभयानक होता, तेही अत्यंत सार्थ रूपाने दाखवलं गेलं. आणि त्याच्यामुळे संभाजी महाराजांच्या दिव्य बलिदानाला एक वेगळं तेज प्राप्त झालं. त्यामुळं ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती अनन्वित अत्याचार केले, तो औरंगजेब, तोही उभा करणं काही सोपं गोष्ट नव्हती, ती केली गेली. आणि त्यामुळं मी त्या जी काही कौशल्य या निमित्ताने पणाला लावली त्याबद्दल आपण सर्वांचंच अगदी कृतज्ञतेने त्या निमित्ताने आपला सगळ्यांचा गौरव हो. एकच अनुभव सांगतो. वडूला आम्ही समाधीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आम्ही प्रयोग केला आणि हा प्रयोग करत असताना आम्हाला तिथे जाहीर करावं लागलं की ही मंडळी, कारण प्रेक्षक उद्रेक आवडेना प्रेक्षकांचा, पूर्ण पोलीस फोर्स आम्हाला कव्हर केला, आम्हाला पोलिसांनी, का तिथे नको तो प्रकार घडेल म्हणून, कारण ह्यांना मारण्यासाठी. आणि मग डिक्लेअर करावं लागलं की ही मंडळी मराठा आहे, ती देसाई आहे, डिक्लेअर करावं लागलं. आमच्या नाटकाच्या बाबतीत फार मोठं म्हणजे अगदी राहवलं नाही, म्हणून आता या ठिकाणी मुद्दाम सांगितलं.